नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रवर्तन संचालनालयात ईडीमध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विधी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण PhD पदवी संपादन केल्याबद्दल ॲडव्होकेट डॉक्टर गौरव सुनील डहाळे यांचा अहिल्यानगर जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीनं गौरव सत्कार करण्यात आला. कमी वयात हे यश संपादन करणारे डहाळे हे जिल्ह्यातील पहिले युवक ठरले असून त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातील संजोग लॉन येथे आयोजित सन्मान सोहळा आमदार संग्राम जगताप व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मजूर फेडरेशन जिल्हाध्यक्ष दादासाहेब जगताप, श्यामशेठ देडगावकर, सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे चेअरमन उमेश बोराडे बारामती, विशाल वेदपाठक स्केटिंग प्रशिक्षक प्रशांत पाटोळे, PhD मार्गदर्शक ॲडव्होकेट समीर चव्हाण, उपप्राचार्य गोकुळदास लोखंडे, ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत, ॲडव्होकेट अनिल सरोदे, ॲडव्होकेट आशिष पाटणकर, सूरज पालबंश, जॉन पठारे, वैभव बागुल, ॲडव्होकेट श्रेयश देवरे, ॲडव्होकेट ललित गुंदेचा, सुभाषेट कायगावकर, प्रकाश लोळगे, मयूर कुलथे, नगरसेवक मयूर बाली बांगरे, ॲडव्होकेट प्रसन्न बिंगी, अजित जगताप, राहुल टाकळकर, सुनील मंचरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर गौरव डहाळे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या यशात योगदान देणाऱ्या सर्व गुरुजन व मार्गदर्शकांचाही सन्मान करण्यात आला. आज आपल्या अहिल्यानगर शहराचा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि एक मान उंचवणारा एक गौरवाचा क्षण आहे आणि तो निर्माण देखील झालेला आहे ॲडव्होकेट डॉक्टर गौरव सुनील डहाळे यांच्यामुळं. आणि त्यांचा आज सर्वांच्या वतीनं एक सत्काराचा, त्यांना शुभेच्छाचा कार्यक्रम आणि त्यांच्या स्नेहिकांच्या वतीनं, त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं आयोजित करण्यात आला. मला आता माहिती नाही की किती जण बोललेले आहेत, किती जणांनी मनोगत व्यक्त केलं, पण निश्चितच हा परिवार सुनीलजी डहाळे यांच्या माध्यमातून मग त्या सुवर्णकार संघटनेच्या सर्व लोकांमध्ये जे परिचित आहेत, स्टेशन रोडच्या उपनगरामध्ये ते परिचित आहेत आणि ते व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसं ही जोडून ठेवली आणि प्रत्येकाच्या जे मित्रमंडळी असतील त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्यांना वेळ देणं, अशा पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास हा अनेक लोकांनी सुरुवातीपासून शकून ज्वेलर्सची निर्मिती कॅन्टीन चौकाच्या परिसरामध्ये निर्माण होण्याच्या अगोदरपासून त्यांनी जोपासलेली आहे. म्हणून त्यांच्या माध्यमातून जसं आता राजेंद्र टाक साहेबांनी सांगितलं की ते स्केटिंगमध्ये देखील ते स्केटिंग खेळत होते. ज्यावेळेला डांगे साहेब ते स्केटिंग खेळत असताना ज्यावेळेला ते चांगले पारितोषिक त्यांना काही मिळायचे, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचा सत्कार केला. आणि आज कुठंतरी ज्यावेळेला त्यांची निवड झाली त्यावेळेला आम्हाला समाजानंतर आम्ही देखील एक छोटा सत्कार त्यांचा आयोजित केला होता आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रमाचं नियोजन हे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने देखील करण्यात आलं. ॲडव्होकेट डॉक्टरेट ज्यांनी लिगल डिपार्टमेंटमध्ये असे मिळवले असे गौरव सुनीलजी डहाळे साहेब, त्यांचे आई वडील ज्यांनी त्यांना घडवले, सन्माननीय सुनीलजी डहाळे साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, अहिल्यानगर सारख्या एका स्मॉल अँड मिडियम टाउन मधून गौरवने जे नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरेटमध्ये लिगल ऑफिसर म्हणून जी स्पर्धा परीक्षा होते त्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवलं, त्याबद्दल मी मनापासून गौरवचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. खरं तर स्पर्धा परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी अपेअर होतात आणि एक शेकड्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या घरातले जे शेंगदाणे असतात त्यातले किडके फुलके बारीक जसे बाजूला आपण करतो आणि जे बदामासारखे शेंगदाणे असतात तेच ते शेवटच्या यादीत येतात आणि आपल्यामधला हा बदाम आहे. आणि त्यांच्या या यश हे नेत्रदीपक आहे. सर्वप्रथम जय नरारी. आज मी आपल्या सर्वांसमोर एक ईडी ऑफिसर आणि
एक PhD कंप्लीट झालेला विद्यार्थी असलो तरीसुद्धा मला हे सांगायचं आहे की इथे उपस्थित असलेले सर्व हे यांचा अमूल्य वाटा राहिलेला आहे या सर्व याच्यामध्ये. जसं की लोखंडे सर म्हणले की आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं लागतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी इथे आज हे सांगू इच्छितो की सर इथे उपस्थित असलेले सगळेजण हे फक्त माझे समाज बांधव नाही तर हे माझ्या कुटुंबातले एक सदस्य आहेत सर. त्यांच्यासाठी करणं, त्यांच्यासाठी योगदान देणं हे मी कधीच विसरणार नाही. त्यानंतर मी आजपर्यंत जे काही सिन्सिअरिटी झालं किंवा शिक्षण झालं किंवा चॅलेंजेसला फेस करणं, मग ते यश असू अपयश असू, या मागं सगळ्यात मोठा वाटा माझ्या प्रशांत सरांचा आहे. 5 वाजता उठून स्केटिंग करायला जाणं असू, त्याच्यानंतर कुठलंही यश अपयश येऊ त्यांनी कुठल्याही अपयशाला कसं समोर जायचं, काय करायचं, पुढे कसं पाऊल उचलायचं हे त्यांनी मला आजपर्यंत शिकवत आलेले आहेत. जसं की आमचे आदरणीय गुरु गणेश शिरसाट सर म्हणतात की तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू बघत नाही. तो क्षण एक क्षण असतो की ज्याच्यासाठी तुम्ही आज रोजीपर्यंत लढत असता. तर त्या क्षणापर्यंत मी आज लढायचा प्रयत्न केलेला आहे आणि अपेक्षा बाळगतो की तोपर्यंत मी सिद्ध करू शकलो. त्यानंतर उपस्थित सर्व डायसवरच्या डिग्निटरीजला मी धन्यवाद देऊ इच्छितो. आपण सगळे इथं उपस्थित झाला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो. माझा सत्कार केला, मला इथे माझ्यासाठी उपस्थित झाले ह्याच्याबद्दल धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.